श्रीराम क्षमस्व, चुकून रेकॉर्डिंग थांबलं गेल्यामुळे परत दुसरा भाग पोस्ट करत आहे. निरूपण तेच आहे, पुढं चालू आहे. आणि मग भगवंताला तिथे प्रश्न पडतो की ज्या अर्जुनाला मी एवढा मत्सररहित म्हणतोय, ज्याला असूय नाही असं म्हणतोय, आणि ह्यांनी जर उद्या जर म्हणला की हे श्रीकृष्णा तू सगळं म्हणतोयस ते बरोबर आहे, आता काय युद्धबिद्ध नको, काय होणार? म्हणजे ज्या अर्जुनाला युद्धाला तयार करण्यासाठी भगवंत एवढी आटापिटा करतोय, आणि त्या आटापिटा करण्याबरोबरच हे तत्वज्ञान सर्व जगताला अर्जुनाला वाटतोय, आणि त्याचा जर या तत्वज्ञानाने जर असा जर समज झाला तर जे ध्येय धर्मस्थापनेचं भगवंताच्या मनामध्ये होतं त्याच्यापासनं अर्जुन फिरणार तर नाही ना, ही भीती भगवंताच्या मनात उत्पन्न झाली. आता कसं झालं, एखादी गोष्ट बोलून बसलो, आता झाली, आता करणार काय? आणि इथं तर भगवंत उवाच, श्रीकृष्ण उवाच, म्हणजे काळ्या दगडावरची रेग. पण अर्जुनाचं मन कसं आहे, आत्ता माझ्याबरोबर आहे, उद्या पक्ष बदलला तर, आत्ता मला असं वाटतो आहे, अगदी खात्री आहे, त्याच्याशिवाय काय भगवंताचं वाक्य म्हणजे काय चुकीचं नाही आहे. पण मनुष्य आहे, मनुष्य योनीत असलेला अर्जुन होता आणि भावांचा ऐकणारा होता. म्हणजे फक्त श्रीकृष्णालाच असं झालं का की श्रीकृष्णाच्या अधीन झाल्यानंतर आता माझी नातीच संपली असं होणारं नव्हता तो. पण या स्थितीपर्यंत भगवंतानी त्याची मानसिकता अशी तयार केलेली होती की तू मत्सररहित आहेस रे, पण ही बाकीची माणसं आहे. काय असतं, एखाद्याच्या माणसं चांगल्या माणसाबरोबर दुसरा वाईट वागत असतो ना, शेवटी दुसऱ्याला सांगायला लागतं तू किती चांगला वागतोस, तो एवढी माणसं तुला येऊन त्रास देत आहेत, छळतायत, तरी तुझं म्हणजे जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीत झालं होतं, इतकी लोक, जसं गजानन महाराजांच्या बाबतीत पोथीत लिहिलेलं आहे की त्या पाटलांच्या मुलांनी, हा कोण त्याच्यामध्ये, हा दिसतोय काटकुळा, हा काय आमच्याशी लढणार, आणि लढत नाही म्हणून उसानी पाटलांच्या सर्व मुलांनी महाराजांवरती प्रहार केले होते. पण गंमत अशी झाली की नंतर महाराजांनी सांगितलं, ते ती मारून दमले, महाराजांना काहीच झालं नाही. आणि मग महाराज म्हणले की तुम्ही दमला असाल तर बसा, मी तुम्हाला रस काढून देतो. आणि ज्या उसानी मारलं त्या सर्व उसांची महाराजांनी मोळी केली आणि हाताने रस पिळून दिला. गुह्य ज्ञान काय कसं असतं, असं असतं. ज्ञान काय आहे, ह्याच्यामध्ये जर आपण कृती झाली असती, विषय नीट समजून, प्रत्येक वेळी सांगतो की राजगुह्य विषय हा खूप सूक्ष्म आहे, हा नीट समजून घेतला पाहिजे. महाराजांनी ज्या पाटलांच्या मुलांनी सांगितलं की हा काय आम्हाला पाडणार, हा तर किरकोळ आहे, म्हणून महाराजांनी लगेच असं म्हटलं नाही की मी कोण आहे, लगेच ताकद दाखवली नाही, किंवा एक पाटलांच्या मुलांच्या गचांड्या धरल्या नाहीत. त्यांना आधी मारून दिलं, त्यांचं कर्म त्यांना करून दिलं. कारण कसं असतं, एवढंसं जरी शरीरामध्ये विष राहिलं तरी शरीरामध्ये विष आहे. आधी त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये असलेली रागाची कृती, रागाची भावना ही महाराजांनी मोकळी होऊन दिली. कारण कधीतरी ती संपतेच, असं होतच नाही. आणि ती जेव्हा संपली तेव्हा ते सगळे पैलवान, पाटील पुत्र सगळे दमले. आणि मग महाराजांनी असं केलं का आता तुम्ही दमलात, आता माझं शक्ती दाखवतो. तसं नाही केलं, उलट टणा म्हटले की ते आणा सगळा. आणि त्या सगळ्यात महाराजांनी ते सगळे ऊस गोळा केले आणि हाताने पिळले. म्हणजे ताकद बघा. गुह्य काय आहे, ज्ञान काय सांगतं, ही ताकद आणि योगाच्या द्वारे का होईना केलेलं, आपण ताकद होती पण ती डोकं वापरून वापरली नाही. कारण ती वापरून जर तसंच महाराजांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं तर प्रकरण कदाचित चिघळलं असतं. तो नंतरचा भाग झाला. पण आपण बोध काय घ्यायचा आहे याच्यामधनं,
असं म्हणणार आहे का काय महाराजांना मारलं त्याच्यामध्ये ही पाटलांची मुलं हे असं वागतात का? तर महाराजांनी शिकवण काय आपल्याला दिली आहे? महाराजांनी इथं गुह्य ज्ञान जसं सांगितलं की समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही वाईट वागली तरी एक बिंदू एक क्षण असा येतो की त्याला थांबायलाच लागतं आणि तो थांबतोच. हा निसर्गाचा नियम आहे. आणि मग तिथं तुम्हाला ज्ञानाने उत्तर द्यायला लागतं. आणि मग इथं आता भगवंतांनी काय केलं? भगवंतांनी बघितलं, या अर्जुनाला सांगितलं हा जरा जास्तच भोळा झालेला दिसतोय, आता याच्या हातात परत धनुष्य कसं देणार मी? आणि लगेच भगवंताने, आज तो श्रीकृष्ण होता, कुठल्या क्षणाला काय करामती करायच्या हे त्यालाच बरोबर माहिती होतं. आणि जसं त्याच्यामध्ये त्या श्रीकृष्ण अर्जुनाच्या लक्षात आलं की नाही खरंच माझा भाव इतका स्वच्छ पवित्र. आणि काय होतं एखाद्याला तुम्ही जर एखादा नालायक माणूस असेल ना किंवा एखाद्या सभेला गेला आणि ज्याला तो प्रमुख पाहुणा म्हणून ज्याला बोलवतात तो अतिशय म्हणजे राजकीय असतो, 100 उद्योग केलेला नालायक माणूस असतो. पण त्याचं जर वर्णन केलं ना की साहेबांसारखा चांगला माणूस कोणी नाही, दयाळू कोणी नाही, दानधर्म करणारा कोणी नाही, आयुष्यभर फुकट खाणारा लोकांसमोर का विना केशात हात घालून काहीतरी काढून देतो. ज्ञान, कुठली गोष्ट सहजतेने कशी प्राप्त करायची ही गुह्यता माहिती पाहिजे आणि ती भगवान श्रीकृष्ण जवळ होती. तसं अर्जुनाच्या बाबतीत काय होतं? हाच मारणार, धर्मस्थापना करायला सगळ्यात मोठा नायक हा अर्जुनच होता हे श्रीकृष्णालाही माहिती होतं आणि श्रीकृष्णाने करूनही घेतलं. पण स्तुती तर करून बसलो, आता झाला याच्यामध्ये जर झालं की नाही आता काहीच नाही, आता भगवंतानी पावती दिलेली आहे. भगवंतांनी लगेच गाडी बदलली. भगवंत म्हटला पार्था, अरे नुसतं मत्सररहित असून उपयोग नाही, भक्ती पण तशीच हवी. नुसतं स्वच्छ असून उपयोग नाही, त्या स्वच्छतेबरोबर ते स्वच्छ काय आहे याचं ज्ञान हवं. आणि मग इथं शंकराचार्यांच्या भगवद्गीतेमध्ये सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आपल्या घरामध्ये आपण कुंडीमध्ये झाड लावतो आणि काय होतं उन्हाळ्यामध्ये त्याची पानं वगैरे थोडीशी अशी उन्हामुळे वाळायला लागतात. मग आपण ते घरामध्ये स्प्रे आणतो आणि ते स्प्रेनी संबंधित ते झाडावर मारतो. आता आपल्याला काय वाटतं, झाडावर मारलं, आपल्या तोंडावर आपण मारल्यावर आपल्याला टवटवीत वाटतं. तसं मनुष्याचं असतं की या झाडांवर मारलं की हे सगळे टवटवीत पण झाडं त्याच्यामध्ये दिसतील, होतील, असं मनुष्याला वाटत असतं. पण गंमत अशी आहे की त्या झाडांना तुम्ही पानावर कितीही पाणी मारलं तरी ते पाणी येतं कुठनं? तर ते मुळापासून येतं. पण शंकराचार्यांनी इथं त्याच्यामध्ये हे उदाहरण झाडाचं दिलेलं आहे की तुम्हाला जर हिरवं झाड बघायचं असेल, ती पानं, फुलं, फळं ही जर छान बघायची असतील तर तुम्ही पाणी मुळाला घातलं पाहिजे. कारण तुम्ही वर्ण देऊन उपयोग काही नाही. मुळापाशी जर तुम्ही पाणी दिलं तर ते सगळीकडे पसरणार आहे. हा जर गुणधर्मच आहे आणि अशीच कृती होते तर तुम्ही वरच्यावर करून तुमच्या मनाचं समाधान होतं, पण वास्तविक कृतीमध्ये त्या पानांना पाणी काही मिळत नाही. वास्तविक धूळ बसलेली असते ती टवटवीत प्रयोग करून बघा. मुळाशी एक ग्लास पाणी घाला आणि ते वरती बघा, तुम्हाला संध्याकाळपर्यंत पानं टवटवीत दिसतील. पण पानांना मारल्यानंतर ती काही क्षणभरच दिसतात, नाहीतर ते पान गळून पडतं. शंकराचार्यांनी ह्या इथं राजगुह्य योगामध्ये हे उदाहरण सांगायचं कारण असं की मनुष्यावरती संस्कार करताना त्याच्या मुळाशी करणं गरजेचं आहे. वरवर सांगून काय उपयोग? बाळा अभ्यास नीट करा, आपली आता परीक्षा आली ना, आता आपण अभ्यास करायला पाहिजे, आता तुझं बाहेर जाणं कमी कर, बाहेरचं खाऊ नकोस, त्यांनी त्रास होईल, अमुक होईल, तमुक होईल.
हे सर्व बाह्य उपचार झाले. पण मुळामध्ये जर संस्कार योग्य असतील तर ती गोष्ट त्या मुलाला सांगायला लागत नाही. वडिलांचं नुसतं अस्तित्व वडिलांना बघितल्यावरच मुलाला कळतं. वडिलांच्या नुसत्या नजरेतनंच मुलाला कळतं की आपल्या बाबांना काय सांगायचं आहे. बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही. मग हे काय आहे? हे गुह्य आहे. आणि इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐकलंस का? तुला कळतंय का मी काय सांगतोय? अर्जुन आपला म्हणत होता की माझा प्रश्न मी विचाराच्या आधीच या केशवानी मला उपदेश करायला सुरुवात केला. मला प्रश्न तरी विचारू दे. माझ्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायच्या आधीच हा त्याच्यामध्ये मला ज्ञान देऊन मोकळा होतोय. म्हणजे मी आधी परीक्षा द्यायच्या आधीच माझ्या हातात सर्टिफिकेट. कशाला परीक्षा द्यायची? सर्टिफिकेट मिळालं. तो विद्यार्थी म्हणतो अरे आता 10वीचं जसं झालं आहे तसं सगळी परीक्षा केली, या कोरोनामुळे रद्द झालं, सगळे पास. उपयोग काय? फक्त समाधान काय झालं ते तात्पुरतं झालं की याच्यामुळं. आणि ते कोणाला समाधान आहे की जे नापास व्हायची भीती आहे त्यांना आनंद झाला. पण ज्यांना असं वाटतं की मला परीक्षेमध्ये चांगले गुण आहेत आणि आता सर्वसाधारण काय सगळ्यांना ज्यांना 98% 99% गुण मिळत होते त्यांना तेवढे गुण मिळणार आहेत का? आणि जरी मिळालं त्यांनी तरी परीक्षा दिलेली आहे का? ही सल त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कायमची राहणार आहे. मग तसं इथं अर्जुनाला रेडीमेड सर्टिफिकेट, तयार सर्टिफिकेट भगवान श्रीकृष्णानं दिलं. मत्सर रहित, डिग्री पास. कारण हाच भाग आहे ही इंद्रियांना सगळ्यांचं इंद्रियांचं नियंत्रण घालवण्यासाठी हा मत्सर हा एकच भाग दिलेला आहे. आणि इथं असं अजून एक उदाहरण छान सांगतो आत्ता आठवलं म्हणून की योग वासिष्ठमध्ये अध्याय नंबर 3 त्याच्यामध्ये इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की हा मनुष्य इथं जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या इंद्रियांना इंद्रिय म्हटलेलं आहे आणि तिथं योग वासिष्ठामध्ये याला अरण्य म्हटलेलं आहे की मनुष्याचा संसार जीवन हे एका अरण्यासारखं आहे. तुम्ही जेवढं त्याच्या आतमध्ये अरण्यात जाता तेवढा त्याची काळोखी वाढत जाते. आणि जसं मनुष्याचं आयुष्य, जसं एखाद्या अरण्यात तुम्ही जा तिथं कोणी नाही, अगदी दिवसा असो, पण जसं त्या घनदाट अरण्यात जाता तसं मनामध्ये एक भीती उत्पन्न होते. आणि हे जे अतिभीती उत्पन्न झाली की त्या मनुष्य त्या भीतीमध्ये अडकतो आणि मनामध्ये विकार उत्पन्न होतात, मनामध्ये भीतीचे विचार उत्पन्न होतात आणि मनुष्य त्याच्यामध्ये अडकून जातो. वास्तविक काही नसतं, सुंदर निसर्ग असतो, पण मनाचे विकार. आणि तिथं उपदेश प्रभू रामचंद्रांना केलेला आहे. आणि तोच भाग इथं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने इंद्रियांच्या बाबतीत सांगितलेलं आहे की फक्त इंद्रियांच्या बाबतीत मनुष्य अडकला की संपला. म्हणून अडकायला नाही पाहिजे का? नक्कीच अडकायला पाहिजे. पण इथं या राजगुह्य योगामध्ये त्यांनी त्याचा उपयोग कसं करायचं सांगितलेलं आहे. सोपं उदाहरण करून द्यायचं झालं तर आपण अन्न खाल्लं, जेवलो तर आपल्याला काय कळतं? माझं समाधान झालं, एवढं तर कळलं. म्हणजे ज्ञान कुठं झालं की मला समाधान झालं. पण म्हणून काय लगेच कर्म झालं, जेवाचं कर्म झालं, पण त्याचं फळ मिळणार आहे का लगेच? ज्ञानाचं फळ लगेच मिळालं. परत विचार सांगतो, ज्ञानाचं फळ हे लगेच मिळतं, पण कर्माचं फळ हे लगेच मिळत नाही किंवा लगेच मिळेल असंही नाही. कदाचित त्याच्यासाठी मनुष्याला एक जन्म पुढं सुद्धा जन्म घ्यायला लागतो. संचितात जातं ते. आणि हे मनुष्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पण ज्ञानाचं जे फळ असतं हे लगेच येतं. अमुक खाऊन माझं पोट भरलं हे ज्ञान झालं, पण ते खाल्लेलं पचेल आणि त्याचं रक्त होणार आहे का मला त्याचा त्रास होणार आहे, कर्म केलेलं आहे, हे नंतर कळतं.
आणि हे कर्माचं फळ कळणं हे खूप गरजेचं असतं. आणि मग इथं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ओवी नंबर 2 सांगितलेलं आहे, दुसऱ्या अध्याय नंबर 9 ओवी नंबर 2, की नुसतं ज्ञान जरी झालं तरी मनुष्याच्या कर्मामध्येच जर नसेल तर ज्ञान सुद्धा फलद्रूप होत नाही. गुह्य. आणि इथं उदाहरण द्यायचं झालं तर कर्माचा सिद्धांतामध्ये त्या पुस्तकामध्ये हिराबाई ठक्कर यांनी एक सुंदर छान उदाहरण दिलेलं आहे, की एक मनुष्य दुसऱ्या गावी जातो, खायचे वांदे असतात, खायला काही मिळत नसतं, काय करावं म्हणून जातो, पण दुसऱ्या गावीत पोचताना तो खूप लवकर पहाटे पोचतो आणि प्रातःविधीसाठी समुद्रकाठी जातो. आणि प्रातःविधीला बसला असताना आता करायचं काय, माणसाला बऱ्याच वेळा सवय असते. आमच्या डॉक्टरचं कायम म्हणायचं की जर माणसाला विचार करायचा असेल ना तर त्यांनी शौचाच्या वेळी जरूर करावा, कारण ती एक जागा असते तिथं तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. तसं तो माणूस तिथं आपला विचार करत असतो, आपण काय मागावं, काय कोणाकडे जावं, कसे पैसे मागावे. आणि हे करता करता तो एक एक दगड उचलून त्या समुद्रात टाकत असतो. शौचाला बसलेला असतो, समोर दगड पडलेले असतात. त्याला पहिल्यांदा म्हणतो, अरे कोणी मूर्खांनी इथे एवढे दगड गोळा करून ठेवलेले आहेत. आणि तो घेतो टाकतो, घेतो टाकतो, प्रातःविधी करतो, निघून जातो. आता ते करताना शेवटचं दगड टाकतो तेव्हा तो असा हातात बघतो. त्याला वाटतं हे तर काही रत्नबित्न तर नाही ना, कारण तो इथं कोण रत्न टाकणार आहे काय, कारण तोही दगड फेकून देतो. आणि सकाळ झाल्यावर त्याला कळतं की एका चोराने जो एका खाणीत कामाला असतो ते मूळ दगड ज्याच्यामध्ये हे हिरे सापडतात ते तिकडनं चोरून आणलेले असतात आणि इथं लपवलेले असतात, इथं ठेवलेले असतात कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. आणि बरोबर हा माणूस त्या शौचाला त्याच ठिकाणी बसलेला असतो. आणि समोर अशी करोडोची संपत्ती असते, पण तो माणूस स्वतःच्या हाताने ज्ञात नसल्यामुळे ते पाण्यात फेकून देत असतो. आणि जेव्हा ज्ञात होतं की अरे 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 आपण जे टाकलं आपल्याच हाताने टाकलं ते हिरा होता, जो अमूल्य होता. आता कदाचित मनामध्ये विचार येईल की या उदाहरणाचा आणि या गुह्य ज्ञानाचा संबंध काय. ज्याने आयुष्यात जीवनामध्ये सोनं पाहिलं नसेल तिथं हिऱ्याचा तर संबंध दूरपासचा झाला, ओळखताच आलं नाही, आणि तो सुद्धा मूळ रूपात असेल तर कसं काय त्यांनी ही कृती केली, की आपण त्याच्याकडनं अपेक्षा कशी करावी, कोणाची यातना असेल. पण इथं भगवंतानी जेव्हा तो शेवटचा दगड उचलतो तेव्हा त्याच्या मनामध्ये ती शंकेची गोष्ट टाकून देतो की कदाचित तुझ्या हातामध्ये काहीतरी आहे. आणि त्याच्या मनामध्ये तो विचार उत्पन्न होतो की हे काहीतरी असं तर मौल्यवान तर नाही ना, किंवा मी टाकतोय ते, पण नाही. इथं अज्ञान प्रगट होतं. विचार केला तर म्हणे असं कसं, अगदी सहज कृती आहे, त्याला काय कळणार आहे, अंधारात काय दिसणार आहे. अंधारामध्येच सगळ्या गोष्टी प्रकाशमान होतात, अंधारामध्येच चालतात. मनुष्याला एकदा ज्ञात झालं तर मनुष्याचं घर जर 2 मजली असेल आणि दुसऱ्या मजल्यावरचा लाईट कसा लावायचा आहे ना, तर त्याला त्या अंधारातला लाईट न लावता तो दुसऱ्या मजल्यापर्यंत त्या दरवाजापर्यंत बरोबर त्याची पावलं त्याला घेऊन जातात. त्याला माहीत असतं की हा दृष्टीच्या प्रकाशाने बघत असतो. आणि अर्थात ह्याला ते ज्ञान नसतंच, ह्या माणसाला ज्ञान, कारण मुळामध्ये संस्कारच नाही, संस्कार नसल्यामुळे ते ज्ञानच नसतं. आणि आपण फेकलेली गोष्ट
ही हिरा आहे ही त्याला माहीतच नसतं, कारण हिरा काय याची ओळखच नाही. मग असाच हा अर्जुन आहे. आणि श्रीकृष्णाला गंमत काय करायची आहे? भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे की ह्याच्यातनं हे समोरचे जे सगळे आहेत हे याला भारी पडू शकतात. फक्त भीष्माचार्य भारी पडू शकतात, द्रोणाचार्य भारी पडू शकतात. शेवटी ते गुरु होते. गुरुची ताकद असते की तो शिष्यापेक्षा एक पाऊल पुढं असतो. पण गंमत अशी असते, आपण म्हणतो की द्रोणाचार्य गुरु होते, अर्जुन शिष्य होता, पण कधीही गुरु शिष्य तयार करत नाही, कारण त्याची असूया आपल्या महत्त्वपूर्ण आपल्याला मिळणाऱ्या मानात अडकलेली असते. आणि ती असूया द्रोणाचार्यांची भगवान श्रीकृष्णांनी वैचारिकतेच्या दृष्टीने अडवून ठेवलेली होती. त्यामुळे द्रोणाचार्यांना कायम श्रीकृष्ण म्हणायचे की तुमच्यासारखे गुरु झाले नाही, तुमच्यासारखे गुरु झाले नाही, तुम्ही उत्तम शिष्य निर्माण केले, उत्तम शिष्य निर्माण केले. वास्तविक जीवनामध्ये गुरु कधी शिष्यच निर्माण करत नाही. गुरु हा त्याच्यापेक्षा प्रतिभावंत सद्गुरू निर्माण करतो. सद्गुरूची निर्मिती तशी होते. आपण म्हणतो उदाहरण घेताना की रामकृष्ण परमहंसांचे शिष्य हे विवेकानंद होते, पण जर तुम्ही वैचारिकतेमध्ये आणि जर बुद्धिमत्तेमध्ये जर विचार केलात तर विवेकानंद हे खूप मोठे होते. पण आपला दृष्टिकोन काय? आपल्याला ती बघाची सवय लागलेली आहे की फक्त गुरु आणि शिष्य, गुरु आणि शिष्य. तर तसं नाही. शिष्यत्व या शब्दाचा अर्थसुद्धा काय आहे हा सुद्धा गुह्यतम आहे. आणि हा अर्थ कळणं या भगवद्गीतेमध्ये मत्सरानंतर तो सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण गुरु आणि शिष्य हे नातं. कारण इथं आता काय झालं आहे, तूच गुरुबंधू पिता, तूच इष्टदेवता असं अर्जुन श्रीकृष्णाला बोलून मोकळा झाला. आता तू सखा नाहीस, मित्र नाहीस, कोणी नाहीस, आता तू फक्त गुरु. मग अर्जुनाचं काम, श्रीकृष्णाचं काम काय होतं? मी गुरु म्हणून मिरवून घेणं का? तर नाही. मग अर्जुनाला सद्गुरू ठिकाणी त्याला न्यायचं होतं. सद्गुरू म्हणजे एखाद्याने सद्गुरू म्हटलं तसं नाही, विचार किती प्रगल्भ होतात हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जसा एखादा शिष्य बोलत असतो, कर्म करत असतो, ते कर्म केल्यानंतर ही त्याच्या गुरुची कृपा आहे हे सांगायला लागत नाही. तेव्हा कळतं की त्या गुरुने सद्गुरू निर्माण केलेला आहे, हा शिष्य निर्माण केलेला नाही आहे. पण शिष्याची ही भूमिका असायला पाहिजे की आपण केवळ मारुतीसारखं प्रभू रामचंद्राच्या पायाशीच बसलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी इतक्या विरुद्ध टोकाच्या आहेत आणि विरुद्ध अर्थाच्या आहेत, पण त्या एकाच ठिकाणी नेऊन ठेवतात की आपली पायरी आपण ओळखू नये. मी काय सांगतोय, आपली पायरी आपण ओळखू नये, तर ती पायरी ओळखून वागावं. नुसतं ओळखणं नाही, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तर मनुष्य तसा वागत नाही आणि थोडंसं कुठंतरी तुम्हाला त्याच्यामध्ये एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडते आणि त्याचा मोह आणि त्याच्यामध्ये त्याला उत्पन्न होतो. आणि हे सगळ्यात वाईट आहे. गुरुचं मुख्य कार्य काय? की शिष्याला कुठल्याही गोष्टीपासनं कायम वाचवणं. मग गुरु असतो का हो तिथं? गुरु आहे का तिथं? मग संस्कार महत्त्वाचे. मग हे जे भगवंत अर्जुनाला सांगतोय, हे ज्ञान देतोय, हे जे आत्ता राजगुह्य योग सांगतो आहे, हा समोरच मांडलेला आहे. पण ह्या समोर मांडण्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय, अरे अर्जुना, तुला मी सगळं ज्ञान दिलंय तर खरं, हे मनातलं संभाषण आहे बरं का, हे मुखाचं संभाषण नाही आहे. हा श्रीकृष्णाला पडलेला प्रश्न, ह्याला मी दिलं, ह्याला सगळं झालं, पण आता काय चुकून माकून हा जर काही फिरला बिरला तर काय करणार. म्हणून याला भक्तीच्या आधी शिष्य पण सांगणं गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही चांगलं म्हटलात तर त्याचं कारण सांगतो. आमचे डॉक्टर नेहमी आम्ही डॉक्टरांना नेहमी म्हणायचो, का हो तुम्ही तुम्ही गुरुस्थानी, आम्ही तुम्हाला गुरु म्हणतो, आम्हाला गुरुपौर्णिमा. ते म्हटले, मी ज्या क्षणी स्वतःला गुरु समजेन त्यावेळी माझी अधोगती चालू. मी थांबलो, माझं जीवन थांबलं, माझं आयुष्य थांबलं, माझा श्वास थांबला.
म्हटलं कसं काय? कारण म्हणलं तुम्ही गुरु म्हटलात मला, म्हणजे मला पूर्णत्व आलं. आणि मला माणसाला अध्यात्माची, परमेश्वराची ही भूक असली पाहिजे. ती जर भूक असं तुम्हाला एखाद्याने बिरुद दिलं की तुम्ही आता गुरु, की झालं, त्याची भूक तिथं संपते. त्याला असं वाटायला लागतं की आता मला सर्व ज्ञान प्राप्त झालं. म्हणून मनुष्याने कायम कधीही गुरुपदाची अपेक्षा न ठेवता कायम परमेश्वराच्या बाबतीत भुकेलं असलं पाहिजे. जर परमेश्वराच्या बाबतीत परमेश्वराची प्राप्ती पण करून घ्यायची नाही आहे आपल्याला. आणि याचा धडा आपण त्या मथुरेतल्या लोकांपासून घेतला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण इथं यायला नको. जेव्हा उद्धव विचारायला गेला तेव्हा कसं आहे, बस तिथं आहे ना, तिथं ठीक आहे. आणि शेवटी उद्धवालाच प्रश्न पडला, काय चमत्कारिक माणसं आहेत, चौकशी तर आस्थेने करतात, पण इथं येणारे म्हटल्यावर म्हणतात नको नको, तिथं आहे तिथंच बरं आहे. त्याचं कारणच असं होतं की जर जवळ आला, एकदा प्राप्त झालं मनुष्याला की त्याच्यात प्रेम राहत नाही. म्हणून प्राप्तीची अवस्था ही मनुष्याने भगवंताच्या बाबतीत तरी कायम भुकेलीच ठेवावी. की भगवंत प्राप्ती ज्या क्षणी होईल तुम्हाला त्या क्षणी समजावं की आपली आता बौद्धिक आणि शारीरिक क्षमता आता कुठेतरी कमी पडते. का कमी पडते? कारण भगवंतांनीच हे पूर्णत्व आपल्याला दिलेलं आहे. म्हणून भूक कायम राहिली पाहिजे. ती भूक वाढली की भगवंत म्हणतं चला हा अजून भुकेलेला आहे, म्हणजे मी तिथं प्रेझेंट आहे, मी तिथं हजर आहे. तिथं भगवंत येतो. मग तिथं बोलवायला लागतं का तुम्हाला? नाही. गुरुंना बोलवायला लागतं का? नाही. कारण जसं आईला माहिती असतं की आपलं पिल्लं भुकेली आहेत, तिला ते मुलाला सांगायला लागत नाही. तिला माहिती आहे की हा तो कुठं का मूल असे ना की त्याला भूक लागलेली आहे, की आई बरोबर जेवण घेऊन जाते. तसं सद्गुरूंनाही माहिती असतं की हा भुकेलेला आहे, ज्ञानाचा भुकेलेला आहे, ह्याला मी तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे. आणि इथं श्रीकृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत हेच केलेलं आहे की मत्सर म्हणजे काय हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. पण अर्जुनाच्या मनामध्ये आता मी सांगितलेल्यामुळे कुठला प्रश्न उत्पन्न होणार नाही ना, आणि असं तर म्हणणार नाही ना की आता नकोच युद्ध, आता बास. पण ही भीती भगवंताच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि मग 9वा अध्याय ओवी 3 ह्याच्यामध्ये भगवंतांनी काय उत्तर दिलंय हे पुढच्या निरूपणात पाहू. श्रीराम.